हे जाड्या नीट बस खाली, पोट तरी कमी होईल. दादा सोड ना आम्हाला, आज आमचा पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. बाकी पोरं हसतायत. पहिला दिवस आहे, तुला माहितीये का कोण आहे आम्ही इथले? सिनियर आहेत सिनियर. बास बास बास. चल दादा येतो आम्ही. ए, स्वस्त आहे सारखे कुठं? चला आता पायावर नाक घास आता. मी नाही वाचणार दादा. कॉलेजला यायचंय ना तुला, तर सिनियरचं ऐकायला लागल. घास चमन शेंगदाण्या. तुला बोललाय तो. घासतो का, वागतो का खाली? काय रे, जास्त शांतपणा करतो का? हा, तू कोण रे आम्हाला शिकवणारा? हे ती मुलगी बघा किती सुंदर आहे. येडं बनवलं त्यांनी आपल्याला. चल पकडू त्यांना. थांब. उद्या भेटतीलच ना आपल्याला ते. अरे काय वैभव, मला वाटलं तू त्यांना हिरो सारखा मारशील. अरे पागल है क्या? वो बोलते हैं ना आयुष्य में कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, वैसे मुझे मेरी इज्जत नहीं खोने की. भाग भाई भाग, आएंगे वो लोग. लय पुढे आलोय आपण आता. गेले असतील ती लोक. काय बोलतोय यार? अरे तो बोलतोय आम्ही मगाचपासून आवाज देतो, कुठे पळताय तुम्ही? अरे जाऊ दे रे, ते नको विचारू. ते जाऊ दे, पण तुम्ही दोघं कुठे होतात? तू शांत बस, तू बोल. अरे आज ना कॉलेजमध्ये फी रिसिप्टची झेरॉक्स सबमिट करायची होती, तेच करण्यासाठी गेलो होतो. अरे हा, मी पण नाही केली. चल आपण जाऊन करून येऊया. आयुष्यपत मी ते झेरॉक्स काढूनच नाही आलो. तुम्ही पुढे जावा, मी आलो प्रिंट काढून. ओके, पुढे थांबा, आलो मी. आलो. दादा ऐका ना, मला ही फीज रिसिप्ट झेरॉक्स हवी आहे. हां हां. किती झाले? 5 रुपये. नशिबात असेल तर पुन्हा नक्की भेटू. डिस्प्ले गेलाय. इकडे बघ. कसं झोपला. मुलांनो इथे लक्ष द्या. गोटे मॅडम आल्या. गुड आफ्टरनून मॅम. गोट्या मॅडम आपल्या. बसा बसा. तर मग कसं वाटतंय मुलांना कॉलेजमध्ये येऊन? मस्त मॅडम मस्त. तर मग शाळेची आठवण येते की नाही तुम्हाला? अजिबात नाही. हो, आता नाही येणार तुम्हाला आठवण, पण पुढे जाऊन शाळेचे दिवस नक्की आठवतील बघा. बरं, प्रत्येकाने मला आता आपलं सेल्फ इंट्रोडक्शन द्या. तू 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 खाली का गेलास? उठ उठ उठ. मॅडम माझं नाव. अरे गप्प बसा तुम्ही, तू बोल. मी पार्थ आहे आणि मी खूप मुश्किलीने 10वी पास केली आहे आणि मी आता 11वीत येऊन बसलो. झालं एवढंच? मॅडम मी बोलू? हा बोल, तू बोल. मॅडम मला भांडे घासायचा खूप ट्रॉमा आहे, पण मला मेहंदी काढायला खूप आवडतं. अगं काही काय बोलतेस, बस खाली बस. ए तू फाईट चेट उठ. नमस्कार, मी वैभव शिंदे. आता माझ्याबद्दल काय सांगू? हां, पण मला या जगात ना किड्यामुंग्यासारखं जगायचं नाहीये. मला सर्वांच्या मनावरती ना राज्य करायचं आहे. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. यार कुठे राहिली ही अदिती? काय यार अदिती, किती कॉल केलेत तुला? किती वाजलेत बघ. अगं ट्रॅफिक मध्ये होती म्हणून कॉल नाही उचलला. कसं कॉल उचलणार मी? चल जाऊ आता. लेक्चर चालू पण झालं असणार आहे. हा असू दे, चल त्यात काय एवढं. वेळ गेली, लोक बदलले, गोष्टीही बदलल्या.
पण काही धागे तसेच घट्ट राहिले. नाव न दिलेल्या या नात्याला आपण कधी अरे आज काय इंट्रोडक्शन दिलं होतंस रे? हो ना, सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. तू ना फक्त खाली घुस. अरे बेंचच्या खाली. अरे गप्पा रे, कुठे होता तू? ते सोड, मला घरी यायचा कंटाळा आला यार. चला कॅन्टीन मध्ये बसू. ठीक आहे, चला चला. कॉलेजमध्ये लय नवीन नवीन पाखरं दिसायलेत. विषय का ए बघा जोर, चौथा भाव आहे, खातोय का मजाक करतोय? हे तुम्हाला सांगितलं होतं बघा, ती काल पोरं येडा बनवून गेली होती. ती बघ ती. बघतो काय सुट्टी नाही द्यायची त्यांना. चल हे तो पण झाकून तुला आपल्याकडे देतोय. अरे ह्यांच्या आईला ह्यांच्या. पकड याला. अरे काय मारामाऱ्या वगैरे करताय काय? इंग्लिशच्या मॅडम मोठा आता कॅम्पस मध्ये फिरायला लागल्या. काय नाही नाही, ते नवीन नवीन मित्र झाले ना, म्हणून ते फिरतोय कॉलेजमध्ये. हा ना. तुम्हाला काय लेक्चर वगैरे नाही काय? जाते आम्ही आता. हा जावा जावा. हॅलो, हो मॅम आलो मी. काय रे? हौले हौले से हवा लगती है मेरे दिल की बात जाने गाए रात तेरे दिल की खबर बस मुझको और बातें प्यार की लाना और मोड़ा प्यार जगाना. यार तुला माहितीये का नोटीस बोर्डवर ना कोणीतरी खूप सुंदर कविता लिहून ठेवली होती. कोण ग? नाव काय त्याचं? तुझा सखा. हे मग त्याने आज पण कविता लावली असणार ना? हो असेल ना, बघूया. अच्छा, कविता काय? अरे भाई, आला आला आपला पाव दाब्या आला. अरे भाई, तुला माहितीये का आपल्या वहिनीला काय आवडतं? काय आवडतं वहिनीला? सांग ना. तिला ना कविता आवडते. अरे कविता तर माझी आहे, तिला कशी आवडते? अरे तुझी कविता नाही रे, पोयम बोलते मी, पोयम. पोएम. आता तुमचा भाऊ पण कवी बनणार आहे. विशेष सूचना, आपल्या कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन नाटक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. पहिले पारितोषिक 1 लाख. बस आता आपलीच हवा. गाजाऊ पूर्ण कॉलेज आपण. अरे हा, पण पोरं लागतील ना. मी माझ्या गल्लीतली आणू का पोरं? कशाला? गोट्या खेळायला. अरे कॉलेजची पोरं लागतील रे. टेन्शन नोट. कशी पोरं जमा करतो ना, बघाच आता. याचं काय करायचंय पण? अरे येड्या, हे असं बघ. असं संख्याने देईल ना खेळायला. हे काय करतो हे? ऐका जरा, हे जे पेम्पलेट आहे ना, जावा लावा कॉलेजच्या भिंतींवरती. मग बघा पोरे कसे जमा होतील. लावा लावा.
कविता आहे. मैत्री तर करायला लागेल. ए अदिती, तो बघ तुझा सखा. यार आपण एवढी मेहनत केली आहे पोस्टर लावायला, पोरं येतील ना? अरे येतील काय, आले. कोण? तो काय तो झाकण झुल्या. काय रे, काय झालं आता? काय नाही रे, ते सॉरी बोलायला आलो होतो. अरे इतकंच? अरे बस काय भावा. झाकण तुझ्याशी काय मैत्री करतोयस? अरे आपल्याला नाटकाला मुलं हवेत ना, भेटली बघ. अरे आजपासून आपण मित्र. काय रे सख्या, एवढ्या चांगल्या चांगल्या कविता कशा करतोस तू? पण तुला कसं माहित? अरे सिनियर आहे मी, सगळ्या खबरा येतात माझ्यापर्यंत. बोल चल आता. तर ऐक, तिला पाहुणी मन हरवायचं, कायम कविता करायला. एक दिवस ती गेली, कायमची सोडून मला एकट्याला. होती एक सखी आयुष्यात माझ्या, ती निघून गेल्यावर राहिल्या फक्त मी केलेल्या कविता तिच्या. अरे वा, देव करो तुला ती मुलगी लवकर भेटो. वैभव, ना त्याला काही नाव नसावे, साक्षी, तू रे माझा मितवा. यार वैभव, पोरं तर जमा झाली आहेत, पण आता तालीम कधीपासून चालू करायची? उद्या बोलव सर्व पोरांना, चालू करूया उद्यापासून. आणि आपला तो खास मित्र कोण? झाकण झुल्या. हा, त्याला पण बोलून घ्या. हे हा साक्षी, तू पण आमच्या नाटकात काम करशील का? हो करेल ना. साक्षी, बरं झालं तू आलीस, तुला मी खूप मिस केलं. वैभव, मला तुला काहीतरी विचारायचं. हा विचार ना, काय झालं? तुला आदिती बद्दल काही कळलं का? नाही, कदाचित आमच्या नशिबात परत भेटणं लिहिलंच नाहीये. हे सोड, चल आपण जाऊया. नाव तर सांगून जाशील. मी का सांगू? मी का सांगू? क्यूट नाव आहे, पण थोडंसं चायनीज नाही वाटत? पागल आहेस का तू? पागल बोलली. कलाकाराच्या सक सक अरे चल. नेक्स्ट तू या.
9 ते 5 बॉस आहे का संध्याकाळी आल्यावर तीच दगदग, मग पर्सनल लाईफ राहणारच कशी रे? छान 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 मस्त मस्त. नाव काय तुझं? साई. साई. ओके, ह्याला घ्या रे. आता कोण येतंय? ए तू झाडाची ऍक्टिंग कर, झाडाची. यश ये तू. क्या बोलता बिडू, कैजुअलिटी में फॉर्म भरना जरूरी है क्या? मुंह तो बंद कर मामू. हे सर्किट बताना अपना पॅटर्न. कसा वाटलं? वाह. यश तू सेकंड रोल करशील? करेल ना. वैभव, मी बोलू? हा ये ना साक्षी. रडता रडता दिवसाची रात करील, तुझ्या विचारातही प्रेमाची साथ बघ. जग वेडी म्हणेल मला, मी वेडी होऊनही तुझीच वाट बघ. वाह. साक्षी तू ना सेकंड फिमेल लीड कर, चालेल? हो. ऐका, आता सिलेक्शन फिमेल लीडचं आहे. चला ऑडिशन चालू करा. लग जा गले के गाण्याची ऑडिशन नाहीये. या. एक चुटकी की सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. तुमच्यात ते नाहीये रे. तुझी तरी तू स्वप्नात येतोस, त्याचं करावं काय? समोर आल्यावर डोळे मिटून घेतले तरी तू हृदयात बसलायस, त्याचं करावं काय? अखियां करे जी हजूरी, मांगे है तेरी मंजूरी, कजरा सिया आदिती दिन रंग जाए, तेरी कस्तूरी रैन जगाए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन बस तेरा. कागज के 2 पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वहीं चला हाय रे. उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, जुबां पे जो मोह माया नमक लगा. काय मग वैभव, शेवटी भेटली तुला ती. गाए रे के देखे न भाले न जाने न दाए रे, दिशा हरा क्या मुनबोका मोंटा रे. वैभव, साक्षी कागज के 2 पंख लेके उड़ा चला जाए रे, हाय साक्षी. जहाँ नहीं जाना था ये वहीं चला हाय रे. उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, जुबां पे जो मोह माया नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न दाए रे, दिशा हरा क्या मुनबोका मोंटा रे. आदिती ऐक ना आदिती. वैभव, तू विसरलास का लहानपणी ती तुला सोडून गेली? कशावरून ती पुन्हा नाही जाणार? मला नाही वाटत ती पुन्हा सोडून जाईल. तिचं मन कसं जिंकतो ना, बघच आता. फतेह करे किले सारे, भेद जाए दीवारे, प्रेम कोई सेंधला. काय गोंगाट लावला तुम्ही? आज पहिला पेपर झाला तुमचा. एका लाईनीत बसायचं. कोरड्या जगात माझ्या आज सुंदरी इकडं. मनाच्या पाऱ्याला स्वप्नाचे बहर.
तू बात करे या ना मुझसे, चाहे आंखों का पैगाम न ले, पर ये मत कहना अरे हो पगले, मुझे देखना तू मेरा नाम न ले। तुझसे मेरा दीन धर्म है, मुझसे तेरी खुदाई, तुझसे मेरा दीन धर्म है, मुझसे तेरी खुदाई। तू बोले तो बन जाऊं मैं बुल्ले शाह सौदाई, मैं भी नाचूं मनाऊं सोने यार को, चलूं मैं तेरी राह बुल्लिया। मैं भी नाचूं रिझाऊं सोने यार को, करूं ना परवाह बुल्ले। कारे तडफड ही ह्या काळजामधी, घुसमट तुझी रे होते का कधी। काय रे बेब्या, असं का देवदास बनून बसलायस? सोड यार, माझं कशातच मन लागत नाहीये. हे बघ, आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती तितकंच आपल्यावर प्रेम करेल असं नसतं ना रे. शेवटी नशिबात जसं लिहिलंय तसंच घड. पण आपण नशीब बदलू शकतो ना. ती माझं कधी न विसरता येणार पहिलं प्रेम आहे रे. वैभव, काय मग कशी वाटली आमची ऍक्टिंग? ऍक्टिंग म्हणजे सर्व खोटं होतं. आठवलं का? तू पण असंच काहीतरी केलं होतंस. क्वीन पण संपला. थँक्यू साक्षी. तर कशी वाटली मग माझी ऍक्टिंग? अरे गोट्या, माझं लहानपणीचं प्रेम आता परत आलंय. काय बोलतो? मी तिला आता कधीच गमावणार नाही. एवढं प्रेम करतोस तू तिच्यावर? हे बघ, मी त्यासाठी कविता पण लिहिल्या होत्या. म्हणजे आता दर्द भरा कवी प्रेम कवी बनणार. पोरगा लादला. यश, मला तुझ्याशी एकट्यामध्ये थोडंसं बोलायचंय. चालेल, चल ना. बोल ना वैभव, काय झालं? यश, तुझं आदितीवरती प्रेम होतं ना? माझं प्रेम तिच्या सुखात आहे आणि तिचं सुख तुझ्यासोबत. त्याच्यासाठी जर तिचा त्याग जरी करायला लागला ना तरी तयार आहे. पण एक गोष्ट, आनंदी ठेवा तिला. माहितीये ना, सिनियर आहे मी, सिनियर. थँक्यू भावा. हो मॅडम, मस्त ऍक्टिंग केली. तुझ्या डोळ्यात पाणी का होतं? माझ्या डोळ्यात पाणी? कचरा गेला होता म्हणून. खोटाळा आहे रे तू एक नंबरचा. जा. अगं खरंच, मी का रडू? मी काय रेडिओ. म्हणजे रोज कविता येऊन तू लावायचास? हो. तू कधीपासून लागला कविता करायला? तुला आठवते जेव्हा तू रागावली होती तेव्हा पहिल्यांदा तुझ्यासमोरच कविता बोललो होतो. तू गेलीस, तुझ्या आठवणीत कविता करायला लागलो. म्हणून तुझ्या कविता मला आपलंसं करायच्या.
हे घे माझी बुक. जेव्हा तू नव्हती ना तेव्हा ह्यात मी कविता लिहून ठेवल्या. वेळ भेटले तर नक्की वाच. अरे चला लवकर, लेक्चर स्टार्ट झालंय. जाऊया आपण. फायनली मला माझा सखा भेटला. आदिती, तुझं लक्ष कुठे आहे? आदिती, तून भातला गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. अरे हा असा काय वागतोय? काय रे, तुला हे आता भेटले, आता आम्हाला विसरलं ना तू? अरे तसं काही नाहीये. असंच आहे रे, असंच आहे. साक्षी, तू वैभवची हेल्प का केली साधी तिला डबा देण्यासाठी? तुला तर तो आवडतो ना. मी खूप प्रयत्न केले माझं प्रेम मिळवण्यासाठी. खरं तर माझंच चुकलं. किती काही झालं तरी ते एकत्र आलेच. शेवटी त्या सख्याला त्याची प्रियसी भेटलीच. ते सोड, चल लेक्चरला जाऊ. हा चल. अरे यार खूप बोर झालंय यार. त्या लेक्चरला पण एक तर कंटाळा येतो. अरे चला मग कुठेतरी फिरायला जाऊया. चला 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 जाऊया. हो. कुठे जायचं फिरायला? अरे ही तर जाधवांची मुलगी दिसतेय. अच्छा, चक्कर चालू आहे काय? आता हिच्या घरी तर सांगायलाच पाहिजे. आदिती, हाय. हाय. तू काय लिहत होतीस? काहीच नाही. अगं दाखव ना. काय नाहीये. अरे अगं दाखव तरी मला. कामाचं नाही. अगं काय लपवतेस? काहीच नाही. नाही बोली का? दाखव तरी. नाही बोली त्याचा. अगं दाखव ना. अगं दाखव ना. आदिती, कुठे गेली? चल बस. नाही नाही, जा तू. मला भीती वाटते. ठीक आहे, नको येऊस. चला मॅडम. ओढ चंद्राची सागरा साथ दे तू मला, साथ दे तू मला, इकडे कुठे? दे तू मला, साथ दे तू मला. देवा, तुझे किती आभार मानू कळत नाही. ज्या मुलीवर मी जीवापाड प्रेम केलं ती आज माझ्या बाजूला उभी आहे. आज तिला मी माझ्या मनातलं सर्व काही सांगेल आणि तिला परत कधीच अंतर देणार नाही. देवा, माझ्याकडून चूक झाली. मी याचं मन खूप दुखावलं, पण आता नाही. तुझ्याकडे एवढंच मागणं आहे की आयुष्यभर आम्हाला एकमेकांची साथ असू दे. हीच मन हे येत जाते सारखे. आदिती, तुला नाही वाटत तू काहीतरी विसरतेस? नाही रे, सगळं घेतलंय मी. विचार कर. नाही घेतलं मी, सगळं बघितलं मी. प्रेम हे पाखरू परतुनी. आठवलं? वैभव, तू हे अजून जपून ठेवलंयस. जसं तू हे जपलेस ना, तशीच एक गोष्ट माझ्या मनात जपली. ती वैभव, मला तुला काहीतरी सांगायचं. माझं तुझ्यावर खूप. आदिती, तू इथं काय करतेस? बाबा, कॉलेजला गेली होतीस ना? मामा. तू थांब. बाबा, काय बाबा, तुला मी कॉलेजला शिकायला पाठवतो का हे धंदे करायला पाठवतो का? मामा, आपण बोल. बोलायचं नाही. चल.
आपण थोडं बोलूया का? हे बघ, इथून पुढे जर माझ्या मुलीच्या आयुष्यात आलास ना तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. चल का? आदिती छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. जो खत्म हो किसी जगह ये ऐसा सिलसिला नहीं. अभी नहीं, अभी नहीं, 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 नहीं. अभी ना जाओ छोड़ कर के दिल